2 वर्षांच्या शिक्षेला माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार. कोकाटेंना दिलासा मिळणार की आमदारकी जाणार याकडे लक्ष. खोटी कागदपत्र देऊन शासनाच्या सदनिका लाटण्याप्रकरणी कोकाटे दोषी. माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तातडीने विधानसभेतून निष्कासित करण्याची पत्राद्वारे मागणी. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर नार्वेकरांवरती दबाव असल्याचा राऊतांचा आरोप. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईकांचा जनता दरबार. सकाळी 11 वाजता ठाण्याच्या महाजनवाडी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन. बॅनरच्या माध्यमातून भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडींकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक. मुलाला नोकरी लावतो असं सांगून 9 लाखांचा गंडा. सचिन चिखलीकरवरती फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणामध्ये निलंबित नायब तहसीलदारासह 2 महसूल कर्मचारी 6 आरोपी. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये एकूण 26 आरोपी, 11 जण अटकेत तर एकाचा जामीन मंजूर. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती तातडीची बैठक. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर वाद. संजय राऊतांनी संयोजक संजय नहारांना फोन करून व्यक्त केली नाराजी. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवरती आज परळीच्या न्यायालयात सुनावणी. करुणा मुंडे यांनी दाखल केली होती ऑनलाईन तक्रार. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप. बीड पोलिसांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून पोलखोल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी बालाजी तांदळेच्या गाडीचा वापर. बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा सहकारी, दमानियांचा आरोप. धनुष्यबाण घड्याळाला फडणवीसांकडे बघून मतं मिळाली. परंड्यातील कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांचा दावा. आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का? आमदार सुरेश धस यांचा राष्ट्रवादीला टोला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन. वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली. भाजप आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप. धाराशिवच्या एका कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, सुरेश धस यांची भूमिका. माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्शीत बसून संपेन. रामराजेंचा अप्रत्यक्ष इशारा नक्की कोणाला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. हलक्यात मशालीला घ्यायचं नाही तर आणखी कोणाला घ्यायचं? हलक्यात घेऊ नकाच्या शिंदेंच्या विधानावरती अजितदादांचा खोचक सवाल. हलक्यात घेऊ नका असं अजितदादा म्हणाले, पण ते 2.5 वर्षांपूर्वीचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिश्किल उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यामध्ये होणार सहभागी. संत महंतांच्या उपस्थितीत विधिवत स्नान करणार. सकाळी 11 वाजता प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र. यावेळी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित. अहिल्यानगरचे काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश. महाड मतदारसंघाच्या मुरमुशी गावात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप.
ठरावाचा निषेध नोंदवून ग्रामपंचायतीवरती कारवाई करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल। पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा व्हावं अशा आशयाचे मेसेज हे समाज माध्यमांमध्ये व्हायरल। पुण्यामध्ये आज बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद। या परिषदेमध्ये राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। भाजी आणि फळ विक्रेत्यांसाठी लातूर महापालिकेच्या आठवडी बाजाराचा उपक्रम। बाजाराला प्रोत्साहन देत पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवडी बाजाराला भेट। भाजीपाला सुद्धा खरेदी केला। इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या 62% विद्यार्थ्यांना वाटतं उच्चारांची चिंता। परीक्षेच्या निकालावरती नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता पियर्सनच्या सर्वेक्षण अहवालामध्ये माहिती समोर। अकोल्याच्या खडकी भागातील महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहाला आमदार अमोल मिटकर यांची अचानक भेट। यावेळी वसतिगृहाचा भोंगळ कारभार समोर। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरती जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पूल निर्मिती पुलाचा मराठवाड्याचा विदर्भातील वाहतुकीला मोठा फायदा होणार। महाराष्ट्राचं नवीन वाळू धोरण आज जाहीर होईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। तर 26 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येईल। महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर। निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊन नांदेडमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा पहिला जनता दरबार। यावेळी विविध पक्षातील नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार। परभणीमध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे 25 वर्षीय युवकाचं अवयवदान। जिंतूर तालुक्यातल्या दीपक दराडे याचे 5 अवयवदान। या अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन। उन्हाचे चटके जाणवत असताना हवामान विभागाकडून राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा। वातावरणातील बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज। कडक उन्हामुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्यावर। बाष्पीभवन गळतीमुळे तलावातील पाणी आटलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधला पाणीसाठा 7,47,436 दशलक्ष लिटरवरती। नंदुरबारच्या केलापाणी गावामध्ये गाढवाच्या मदतीने आणलं जातं 200 फूट खोल दरीतनं पाणी। गाढवासोबतच जाऊन आदिवासी बांधवांना करावी लागतेय 5 किलोमीटर पायपीट। गावाला रस्ता मंजूर असून यावरती तो तयार न झाल्यामुळे गावकऱ्यांवरती संकट। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात गारांसह मुसळधार पाऊस। काजू उत्पादक धास्तावले। भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीचं पात्र वाळू माफियांनी पोखरून काढलंय। वाळूचा मोठ्या प्रमाणावरती उपसा करून त्याची वाहतूक होत असल्यामुळे पात्र कोरडं। परिणामी अनेक गावांसमोर जलसंकट उभं। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला। दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय। भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्क। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने वनडे सामन्यात ओलांडला 14,000 धावांचा टप्पा। आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं 51वं शतकही साजरं केलं। भारताच्या विजयाने नागपूरच्या लक्ष्मीभुवन चौकात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष। सलग 1 तास विजयाचा उत्सव। तरुणाईचा जोश शिगेला। पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण उत्साह थांबेना। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा भव्य जल्लोष। हजारो चाहत्यांची गर्दी। भारत माता की जयच्या घोषणा। 15व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्राच्या फोर्स 1ची बाजी। चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर ट्रॉफी, चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफीवरती नाव। शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची पॅरिसमध्ये शिष्टमंडळ भेट। यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि महाराष्ट्राचे अधिकारी उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।